पी-सी-ओ-डीमुळे किंवा फायब्रॉइड्सचा जो त्रास आहे त्यामुळे खरं तर इन्फर्टिलिटीचं प्रमाण आजकाल वाढतं आहे किंवा ते एक कारण याचं असू शकतं, असं तुम्ही आता मेन्शन केलं. आणि तुम्ही हेही सांगितलं की होमिओपॅथीमध्ये त्यासाठी खूप चांगले उपचार असतात आणि तो जो त्रास आहे तो कायमचा त्याने बरा करता येतो. तर मग तुमची काही स्वतःची अशी सक्सेस स्टोरी आहे का, की एखाद्या मुलीला पी-सी-ओ-डीचा वगैरे त्रास होता आणि त्यानंतर तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावरती तो जो त्रास आहे तो पूर्णपणे गेला आणि तिचं व्यवस्थित ती प्रेग्नंट झाली आणि पुढे व्यवस्थित झालं तिचं सगळं, असं काही आहे का? नक्कीच आहे. हां. लग्नाआधी तिला पी-सी-ओ-डीचा खूप त्रास व्हायचा. हं, हं, हं. नंतर सोनोग्राफी केली, त्यात फायब्रॉइड आढळलं. ओके. नंतर त्यांनी सर्जरी केली फायब्रॉइडची. हं. ती दुसऱ्याकडे आल्या फायब्रॉइड पुन्हा. हं. आणि नंतर मग त्रास होमिओपॅथी वाढला आणखीन. त्रास आणखी अच्छा. जास्त वाढला. पोट खूप दुखायला लागलं. त्रास खूप वाढला. नियमित अनियमित सगळं म्हणजे पिरियड्स वगैरे सगळं खूप ब्लिडिंग खूप व्हायचं. नंतर मग होमिओपॅथी उपचार सुरू केले आणि हे त्रास सगळा कमी झालाच. पण सोनोग्राफी केली, त्याच्यात एकही फायब्रॉइड नाही. आणि नंतर बापरे, ओके. आणि नंतर लग्न झालं. लग्नानंतर संतती सुद्धा झाली झाली. आणि सगळं नॉर्मल आहे आता. वाह! म्हणजे त्यामुळे ते फायब्रॉइडच नष्ट झालं असं म्हणता येईल. Yes.